आज आपल्याला एक कमेंट्स आलेली आहे आणि ती कमेंट्स अशी आहे, त्यांची बाही लांबी आहे 5 इंच आणि त्यांनी विचारलं आहे मला की तुम्ही 5 इंच जरी बाही असेल तर त्याला 3.5चा उतार देता का? यस, मी 3.5चाच उतार देते. त्याचे कारणं पण पाहूया, स्टेप बाय स्टेप परफेक्ट असे कारणं पाहूया आणि डिटेलमध्ये आज हा व्हिडिओ होणार आहे. ज्याला कुणाला शंका असतील ब्लाऊजच्या कटिंगविषयी किंवा उताराविषयी तर आज त्यांच्या शंका पूर्ण निरसन होणार आहेत. आणि हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघायचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला बाहीची कटिंग समजेल. तर आता आपण सुरुवात करूया कटिंग. आणि नवीन जर असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्हाला यामधल्या गोष्टी घेता येतील. चांगल्या गोष्टी ज्या माहीत नाही त्या घ्या, ज्या माहीत आहेत त्या एन्जॉय करा. चला तर सुरू करूया. आता बाही लांबी आपल्याला बाही लांबी जर 5 ठेवायची आहे तर आपल्याला 1 इंच वाढून घ्यावं लागणार आहे. आता हे बघा, आता हे 6 म्हणजे हे इथं. तर आपण हे स्पष्ट म्हणजे तुम्हाला समजेल यासाठी मी हे समोरची ही आपण मार्जिनची टीप मारून घेऊया. आता मी ही पण मारून घेणार आहे आणि आपला 3.5चा उतार आहे. 3.5चा उतार आहे. इथं सुद्धा मी टीप मारून घेणार आहे, म्हणजे रेषा मारून घेणार आहे. तर हा आहे 3.5चा उतार. आणि तुमचं जर ब्लाऊज जर 32 नंबर असेल तर त्याप्रमाणे जर आपल्याला कटिंग करायची म्हटलं तर तुमचं बाही रुंदी येते 8.5 इंच. किती येते? 8.5. तर आपण याप्रमाणे कटिंग करूया. 32 साईजच्या ब्लाऊजच्या प्रमाणे आपण कटिंग करूया. तर आपण हा बॉक्स आपण तयार करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. हा 8.5चा आपण बॉक्स करून घेतलेला आहे. ही आहे आपली सिलाई मार्जिन. वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असं एक इंच आपण इथं घेतलेलं आहे. आणि हा आहे आपला 3.5चा उतार. आणि तुमचं दंडघेर असेल 5.5 इंच. 5.5 असू शकते किंवा 5 असू शकते बस, किंवा 5.25. हे आपण 5.5 ठेवूया दंडघेर. आता 32 नंबर म्हटलं की मोंढा आला आपला 7.5 इंच. तर आपण अगोदर बाहीचं उतार देऊया. आता आपल्याला इथून आपल्याला सरळ पाहू शकता, हे आपल्याला हा मधला जो अंतर आहे तो आहे 1 इंचाचा अंतर. आणि इथून आपल्याला मात्र सरळ यायचं आहे. सरळ तुम्ही असंही देऊ शकता. तर हा झाला परफेक्ट आपलं इथं. आता आपली 7.5 वर आपली 32 साईज म्हटलं की तुमचं किती येणार आहे? 7.5 इंच. मोंढा येणार आहे 7.5 इंच. तर आपण कटिंग करूया म्हणजे तुम्हाला डिटेल्स म्हणजे समजेल. आता हे झालं सेंटर आणि हे झालं आता आपला मच्छी कट द्यायचा आहे आपल्याला. आता हे आपण समोरचं हे वाकडं तिकडं आहे म्हणून हे आपण रेष मारून घेतली होती. आता हे आपण टाकून देऊया. तर आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, आपली बाही लांबी जर 5 असेल तर आपल्याला 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवावं लागतं. तर आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे मार्जिन साठी. तर आपली ही 5 इंच बाही तयार होणार आहे. आणि आता आपण याला किती दिलेलं आहे? 3.5चा उतार. आणि नेहमी तुमची बाही जर 5 असेल, तयार जर 5 असेल तर तुम्हाला बाही तयार झाल्यावर 3चा उतार आलाच पाहिजे, तरच तुमची बाही चांगली बसते. किंवा टीप अशी सरळ व्यवस्थित येते, नाहीतर अशी क्रॉसमध्ये येते किंवा इथं असं चुन्या होतात.
तुम्ही इथं जास्त कपडा घेतला की इथं अशा गोळा होतात चुन्या, त्यासाठी झोळ येतो इथं, तर त्यासाठी आपल्याला 3.5चा उतार द्यायचा आहे। आता आपण तुम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं हे अंतर 5 आहे, आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिन। तर आपण पाहूया 32 साईजच्या ब्लाऊजला मोंढा 7.5 येतो। तर आता आपण पाहूया, आता इथं आपला हा झाला तयार मोंढा आणि हे झालं आपलं आणि आपण उतार कितीचा दिलेला आहे, उतार दिलेला आहे आपण 3.5चा। तरीही आपण 3.5चा उतार देऊन सुद्धा आता आपण काय करायचंय, हे जे मार्जिन आहे हे आपण 8 टाकूया, म्हणजे आपल्याला डिटेलमध्ये समजेल की आपण आता पूर्ण समजून घ्यायचं की आपली बाही आता पूर्ण तयार झालेली आहे आणि आपण आता आपल्याला ही मार्जिन गेलेली आहे, तर आपली तयार बाही आपली 5 आहे। तर पाहू शकता 5 बाही आणि इथं किती आलेला आहे, 2.25। खरं तर दोनच यायला पाहिजे, आपण व्यवस्थित असं हे, कारण मार्जिन सहित आपलं इथं किती यायला पाहिजे, 2च यायला पाहिजे। पाहूया, तर करेक्ट असं इथं 2 आलेलं आहे, कारण इथं जर तुम्ही 5 इंच घेतलं तर 3.5चा उतार दिला तर 2 येतं, म्हणजे बाही तुमची अशी तयार होणार आहे, म्हणजे परफेक्ट अशी बाही तुमची व्यवस्थित असं येणार आहे। दंडघेर आपण 5 ठेवलेला आहे आणि हा आकार दिलेला आहे, 3.5चा उतार दिलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अजून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारा। जर आता पुढच्या बाहीमध्ये आपण ही आपली ही करेक्ट आलेली आहे, तर आता आपण उतार कमी देऊन जर बाही जर काढली तर ती बाही कशी दिसेल ते आपण पाहूया। तर आपण आता 3चा उतार देऊन पाहूया बाही कशी बसती ते पाहूया। बाही रुंदी घेतलेली आहे आपण 8.5 इंच। आपण हे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आहे। बाहीला आपली आपण 5 इंच ठेवलेली आहे आणि 1 इंच आपली मार्जिन, म्हणून आपण 6 इंच ठेवलेला आहे करेक्ट। तर आपण 1 इंच मार्जिन दाखवूया, ही 1 इंच मार्जिन झाली। आता आपण 3चा उतार देणार आहोत। जर 3चा उतार तुम्ही दिला तर बाही कशी येईल हे आता आपण पाहणार आहोत। तर आपला हा 3चा उतार आहे आणि आता आपण याला आता कट करून घेऊया बाही। हे 1 इंच आपण दुमडून ठेवलेला आहे आणि आपला उतार आहे 3 इंचाचा उतार दिलेला आहे आपण या बाहीला। आणि आता आपण पाहूया, आपला 32 साईज म्हटलं की दंडघेर आपला 5.5 येतो, तर आपण इथं 5.5 वर खूण करून घेऊया आणि 32 साईज म्हटलं की 7.5 आपला मोंढा येतो। तर आपण पाहूया आपली फिटिंग कशी येईल। आपण हे समोरचा खड्डा पाहू
पाहू शकता या बाहीला आपण 3चा उतार दिलेला आहे आणि पाहू शकता टीप किती क्रॉस मध्ये आलेली आहे आणि या बाहीला आपण 3.5चा उतार दिलेला आहे। पाहू शकता टीप कशी व्यवस्थित अशी आलेली आहे। तर हा क्रॉस झालेला आहे जास्त आणि हा करेक्ट असं हे आलेला आहे बाही। तर तुमची जरी 5 इंच बाही असेल तरीही तुम्हाला 3.5चा जर उतार दिला तर तुमची बाही व्यवस्थित येईल। पाहू शकता इथं अशी आलेली आहे, या 3चा उतार आहे आणि हा 3.5चा उतार आहे आणि आपली ही शिलाई मार्जिन जी आहे ती यामध्ये आपण टाकलेली आहे। म्हणजे तुमचं इथं सुद्धा तुमचं हे अगदी तुमचं शिवून असं एवढं येणार आहे। तुम्ही ज्यावेळेस तुमची बाही तयार होणार आहे त्यावेळेस तुमचं हे व्यवस्थित येणार आहे। तर हे 3चा उतार आहे आणि हा 3.5चा उतार आहे। पाहू शकता 3चा आहे आणि हा 3.5चा आहे। बाही कोणती चांगली वाटती ती तुम्ही कमेंट्स करून सांगायची आहे आणि तुमचा जे प्रश्न होता तो नक्कीच सॉल्व झाला असेल की बाही किती ठेवावी, त्यालाही ठेवावी का, 3.5चा उतार 5चा असेल तर 3.5चाच उतार ठेवा का, तर हो ठेवावा। कारण तुमचं इथं आता हा कपडा ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस इथं जमा होतो, इथून पाठीमागून फुगा येतो। तर तुम्हाला तुमची बाही किती असो म्हणजे किती म्हणजे 5च्या आत बाहेर असेल तर तुम्हाला उतार 3.5चाच ठेवायचा आहे। आणि हे पाहू शकता शिलाई आणि हे पाहू शकता शिलाई। जर तुम्ही उतार जर कमी ठेवला तर तुमची अशी तिरकी शिलाई येते आणि उतार तुम्ही जर 3.5चा ठेवला तर तुमची अशी नॉर्मल शिलाई येते। तर नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आहे की तुम्हाला बाही कोणती बरी वाटती, कोणती त्याप्रमाणे तुम्ही उतार ठेवू शकता। असा आजचा आपला व्हिडिओ होता आणि नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि जेणेकरून सर्वांना समजेल असाच हा व्हिडिओ आहे। आणि परत तुमच्या कमेंट्स काही असतील तर नक्की शेअर करा। थँक्यू, धन्यवाद। पूर्ण व्हिडिओ पहा।